कर्णस्वर्णविलोलकुण्डलधरामापीनवक्षोरुहां मुक्ताहारविभूषणां परिलसद्धम्मिल्लसन्मल्लिकां लीलालोलितलोचनां शशिमुखीम् आबद्धकाञ्चीसृजम् दिव्यन्तीं भुवनेश्वरीं अनुदिनं वन्दामहे मातरम्। आनन्दाश्रमशिष्याग्र्यं स्वानन्दाम्बुधिमज्जितम् आनन्दाश्रमिणं वन्दे परिज्ञानाश्रमं गुरुम्। ॐ श्रीगुरुभ्यो नमः। श्रीभवानीशङ्कराय नमः। श्रीमात्रे नमः। महादेव। महाशिवरात्री निमित्त हा कार्यक्रम आयोजित झाला. आम्ही काल सांगितलं मस्त कार्यक्रम असतात हांतू. काल आम्ही खंय वचून आयली. तुम्ही कलांगड्यांत वचलेलो आहे. एक कडेन आमी सांगाती वचून आयली पद्मनाभ देवस्थान. थंय उल्लेख केलो 2024 चातुर्मासांतू खंयचें स्तोत्र घेतिल्लें ताचें स्मरण जाता आशिल्लें. तशीच एक कल व्यक्त केलें तें एक त्याची भावांत म्हणटा ती हय की ना. तें सौंदर्य प्रत्येक हांतू आमी पळयता ती आमगेल आचार्यकृत परंपरेंतू आपणाल इष्टदेवानुसार तें ग्रहण करचें आसता. थंय विष्णू लक्ष्मी भुरी. आता शिवपरक आम्ही हें चिंतन करता आसती अर्धनारी नटेश्वर स्तोत्र घेवन अर्धनारीश्वर स्तोत्रम् अधिकृत्य स्वाध्यायः आरप्स्यामः. स्वाध्यायम् आरप्स्यामः. स्वाध्याय मेरी फर्स्ट वन आंसर करना. रिपीटर्स नो दम. अध्ययन तो स्व अध्ययन में स्वाध्याय म्हणो अर्थ कोरियद. बट थंय कल्लें स्व अध्ययन मेरी स्वात्मन आत्मचिंतन जायशी अध्ययन कलस ताका स्वाध्याय म्हणटा ती. आनी तें आत्मचिंतन कल जाता केन्ना जाता. फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स इत्यादी सब्जेक्ट्स येवन अनिवार्य ती जिवनांतू कले अर्थ कोरका मेरी एक डिसिप्लिन आसका ते डिसिप्लिन्स म्हणटा ती. जाल्यार आत्मचिंतन ताच्यान जायना. आत्मचिंतन कोरका मागीर शास्त्रांतूंच प्रवेश कोरका पडटा. आनी तुमी कशी शास्त्र मोक्षशास्त्र मोक्षशास्त्राणाम् अध्ययनं स्वाध्यायः इति निगद्यते. स्वाध्याय मोक्षशास्त्र कळ्ळें. मूलतः मोक्षशास्त्र वेद अधिकृत्य वेदांत आशिल्ले. वेदांतू कर्मकांडय सांगल्या उपासनाय आसा आनी ज्ञानखंडय आसा. ते ज्ञानकांड कल्लस प्रायः ते वेदाच्या अंतिम प्रत्येक वेदाच्या अंतिम भागांत येता. आरण्यकांत येता. उपनिषदांत येता. उपनिषद म्हणटा ती तांतू प्रिडॉमिनंटली दे आर एक आख्यायिका दिवन मनाक स्थिर करून कशी हांतू प्रवेश कोरका शिष्य गुरू शिष्याल कल तीव्रत आसता त्या आख्यायिकांतू स्पष्टतया येता. हांतू प्रायः आख्यायिकाक तितलेची एक हें दिवन इम्पॉर्टन्स चड ना. मूल उपनिषदांतूच काम म्हणून करता ती. बट आख्यायिकाचें चिंतन आमकां अनिवार्य जावन आसा. कल्ल ती एक व्यथा आशिल्ली कसली तीव्रत आशिल्ली तांतू स्पश्ट कळटा. नाजाल्यार इंटलेक्च्युअल कॅपॅसिटी आसल्यार आनी एक ऑलमोस्ट एक सोशल लेवलार आपण वेदांत चिंतन करता तशी कोण केल्यार शीघ्रातिशीघ्र अजीर्ण जावचे आसूर जाता. भार बन जाता है. जो भी विद्या तथाकथित विद्या प्राप्त हुई है बस जाल्यार देर इज अ वे. ते निरंतर चिंतन केल्यार चित्तशुद्धी येता. दुसरें चिंतन कमी जाता. म्हणून महात्मा यतिवर्य आनी निरंतर वेदांताचें अध्ययन करता आसता ती टू कीप द मायंड एट एन एलिवेटेड लेवल. मागीर बुद्धीन प्रवेश करता.
खंयच्या त्या तत्वान तूं आनी प्रविश्ट कशें जाता बुद्धी. देर हॅज टू बी सम इम्पेटस दॅट हॅज कम आउट ऑफ द सेवा डन, दॅट हॅज कम आउट ऑफ द उपासना, दॅट गिव्स दॅट पावर. म्हणूच उपासना कृतोपासती. उपासन कोण केल्ल्या की त्या व्यक्तीक वेदांतांत अधिकार आसा म्हूण सांगल्या, नॉट जस्ट एक इंटलेक्च्युअल कॅपॅसिटी. तें जाय. सो संक्षेपतः तशी स्वीकार करून आमी उपासन करतसती, साव करतसती लक्ष्य अगोरगोर स्पश्ट जातस जाल्यार कल्ल सांगल्या आमकां तशी जिवनांत एक लक्ष्य देवा चरणां स्पर्श जावंका. तें दवरून आमी केन्ना स्वाध्याय करता ती तो सुरक्षीत आसत आमी. आनी स्वाध्यायान तूं शिदा उपनिशदांत सुद्दां प्रवेश कर न्ही जाल्यार प्रकरण ग्रंथ आसता ती वेरियस एस्पेक्ट्स ऑफ वेदांत आर ब्रॉट आउट, created by the acharyas. The Upanishads are not a creation. ते आशिल्लें ज्ञान ऋषिवर्यांनी दर्शन केलें आनी तांगेले वाणीन तें व्यक्त जाल्लें. They didn't concoct the Vedas or the Upanishads. Later Prakaran Granthas were need-based, created by the acharyas for the shishyas. तांतू मागीर आमकां उपनिषद, ब्रह्मसूत्र आनी भगवत गीता आसा. ही प्रामाणीक वेदांत चिंतन करचें शास्त्र अध्ययन करचें आसल्यार खंयचें शास्त्राचें म्हळ्यार उपनिषद, ब्रह्मसूत्र, ओके, प्रकरण ग्रंथास आनी श्रीमद भगवत गीता. जाल्यार ह्या युगांतूं स्तोत्र भजन घेवन सुद्दां आमी ताचें चिंतन करूं जाता. कल्याक आचार्यकृत. तशीच एक हांगा अर्धनारीश्वर स्तोत्र आसा, ताचे आमी भक्तिपूर्वक पाठ करता ती शब्दबोध जायना फुडें आनी चिंतन आमगेलें स्पश्ट जाता उपासना दृश्टीन. बट वील काल सांगिल्ले वारी सूत्र आमी ग्रहण करता. तांत एक अंडरलायंग सूत्र आसा तें ग्रहण करचें आमी प्रयत्न करया. थोडो विमर्शूय करपा पडटलो. पयलीं पाठ करया आनी मागीर गोइंग टू दी चिंतन पर से. अर्धनारीश्वर स्तोत्रम. अर्धनारीश्वर स्तोत्रम हैरी ईश्वरस तगल वाम भाग शरीराचो हॅज बीन एनक्रोच्ड अपॉन बाय देवी. सो एक शरीरांतूंची एक शिव आनी एक शक्ती आमकां दिसता. उमा महेश्वर म्हळ्यार वामांक निलया जावन आसा, वाम अंकार बशिल्लो आसा. भवानी शंकर तशीची हांगा ऐक्य दाखोवचें प्रयत्न केल्ल्या. सो हाजेरी चिंतन करपा पडटलें. दोन इकोर्न परत एक कोर्न कसल्याक हें कित्याक आमगेलें परसेप्शन तशें आसा. आमगेली जडबुद्धी आशिल्ली ती आमकां विशय मात्र ग्रहण जाता. शक्तीचो डायरेक्ट अनुभव जायना. For us, Shakti is always Karyanumeya. Karyana Anumeya. She has to be inferred by the work done. Why nava? Hai ukolu zatva. Admi zatta. To itlo horto patar ukolu zatva. Zaina. Tajmi zatta. Tagal Shakti tsadas kalyaka. Work achieved. So inferred. So Karyanumeya Shakti is तिगल आमी आराधन करका आनी ती शिवप्राप्ती करून दिता. काल सांगेल तशीची. सो तशी आशिल्ली ती ते ऐक्य करून एक शरिरांतूं मागीर उपासकान चिंतन केल्यार शीघ्र गती मेळटा. इफ यू जस्ट इंटलेक्च्युअली एनालायज इट एन्थ्रोपॉर्मॉर्फिक फॉर्म केल्ले म्हणून एक विचित्र संस्कारहीन व्यक्तीक अर्थ जायच ना. एट द मोस्ट हील एप्रिशिएट सम एक एस्थेटिकली वेरी प्लीजिंग और वॉट एवर म्हणून आमी उपासनेन करता आसा ती उपासना भावान आनी आनी स्पश्ट सूर जाता. सूक्ष्माती सूक्ष्म अंश. चाम्पेय गौरार्ध शरीरकायै कर्पूर गौरार्ध शरीरकाय
नीलकायै च जटाधराय नमः शिवायै च नमः शिवाय कस्तूरिकाकुङ्कुमचर्चितायै चितारजः पुञ्जविचर्चिताय कृतस्मरायै च विकृतस्मराय कृतस्मरायै विकृतस्मराय नमः शिवायै च नमः शिवाय जलत्क्वणत्कङ्कणनूपुरायै मिलत्फणाभासुरनूपुराय हेमाङ्गदायै भुजगाङ्गदाय नमः शिवायै च नमः शिवाय विलोलनीलोत्पललोचनायै विकासिपङ्केरुहलोचनाय समीक्षणायै विषमीक्षणाय नमः शिवायै च नमः शिवाय मन्दारमाला कलितालकायै कपालमालाङ्कितकन्धराय दिव्याम्बरायै च दिगम्बराय नमः शिवायै च नमः शिवाय अम्भोधरश्यामलकुन्तलायै तडित्प्रभाताम्रजटाधराय गिरीश्वरायै निखिलेश्वराय नमः शिवायै च नमः शिवाय प्रपञ्चसृष्ट्युन्मुखलास्यकायै समस्तसंहारकताण्डवाय
जगज्जनन्यै जगदेकपित्रे नमः शिवायै च नमः शिवाय प्रदीप्तरत्नोज्ज्वलकुण्डलायै स्फुरन्महापन्नगभूषणाय शिवान्वितायै च शिवान्विताय नमः शिवायै च नमः शिवाय शिवान्वितायै च शिवान्विताय नमः शिवायै च नमः शिवाय चाम्पेयगौरार्धशरीरकायै कर्पूरगौरार्धशरीरकाय धम्मिल्लकायै च जटाधराय नमः शिवायै च नमः शिवाय. First thing is yayyo jatasa. Yai mahtika शिवायै स्त्रीलिंग शिवायो मेरी पुरुष ईश्वराक दोगांकय नमस्कार करता ती एक शरीरांतूंची ती आसा ती तितूंत तांगेल घनिश्ठता म्हणून दाखोवच्याक एक शरीरांतूंची अथवा वामांकनेलया सुद्दां करूं येता. हांगा कंपॅरिजना खातीर एक शरिरांत दवरून कंपॅरिजन केलें. कंपॅरिजन इज अ नेसेसिटी. आमगे जिवनांत सुद्दां शिवतत्व केन्ना शक्तितत्व केन्ना प्रधान म्हणून अर्थ कोण घेवंक जाल्यार सरलतम आमी सांगता ते वेन यू आर इन रिपोज समाहित जावन शांत जावन बसल्यान ते दॅट इज द शिवप्रधान एलिमेंट. एक्टिव म्हळ्यार शक्ती प्रधान. सो द सेम थिंग विल मॅनिफेस्ट हियर. आनी तूं जाल्यार पौराणीक कले स्तुती आसा ते घेवन आख्यायिका घेवन हांगा चिंतन केल्या. चांपेय गौर अर्धशरीरकायै तिगल स्तुती. वामांग भाग जो आसा त्या शरिराचो देवीला देवी प्रधान जावन आसा. चंपा पुष्प आसता हळदुवें ऑलमोस्ट गोल्ड म्हणटा ती तशी एक हिरण्यवर्ण येता तातूंत चांपेय गौर जावन ते खंयचे अर्ध शरीर आसा तिका देवीक नमस्कार. कर्पूर गौरार्ध शरीरकाय आनी दक्षिण भाग आसा टू आर लेफ्ट जाल्यार ईश्वराल भाग तो तांकां सौंदर्य ताचें श्वेत वर्णोची शुक्ल वर्णोची जाल्यार एन एलिमेंट ऑफ गोल्ड ऑर येलो इन द देवी एस्पेक्ट. आनी कर्पूर म्हळ्यार शुद्ध व्हाईट म्हणटा ती श्वेत शुक्ल वर्णाचो तो. एक म्हणटा स्फटिक वर्ण म्हणून सुद्दां सांगिल्लो आसता. स्फटिक वर्ण म्हणचे भितर इट इवन गोज हायर. ग्लास अशें ट्रान्सपेरंट इन इट सेल्फ नो कलर एट ऑल. आनी कसले ताजे लागी दवरल्यार रिफ्रॅक्शन रिफ्लेक्शन जावन सीईंग थ्रू दॅट ऑब्जेक्ट विल इम्पार्ट इट्स ओन कलर टू द स्फटिक शिवलिंग. इन इट सेल्फ दॅट स्फटिक म्हणल्यार कसले ताजो कलर ना. जाल्यार हांगा अर्धांगिनी आसा म्हणूची कर्पूर गौर जावन आशिल्लें अत्यंत श्वेत जावन आशिल्लें शिवतत्व आनी चांपेय चंपा पुष्पाचें एक वर्ण जावन आशिल्लें देवीलें शरीर म्हूण हांगा तशी
ह्या जगतः पितरौ वंदे म्हणटा ती आमी नमस्कार करतस ती धम्मिल्लकायैच जटाधराय धम्मिल्लक तिगल दीग कॅस असती बट दे आर ऑल डन अप व्हेरी नायसली हेरडू तशी जावन आशिल्ली तिगल कॅस आमकां दिसता ती तांतू सौंदर्य असं फुल्ल माळलेलं इत्यादी असं आणि तागेले जटा आधाराय तपाचे लक्षण सौंदर्याचे ऐश्वर्याचे लक्षण अर्थ जातस कॅस सुसज्जित कोर काम ह्यारी कोरून घेऊन का पडता तितून दीग असल्यारी तितून तिगल परिचारिका सेविका असं ती आणि गुमटी जाऊन येतं ती हो केलें जटाधर जटाधर म्हळ्यार जटा दिग कॅस आसा ती नित्याग कले स्नान करचें असल्यार सुद्दां भस्म धारण करून वर्स घटली समाधीन तशिल्लो तकल करतलो कॅसाचे जटान बांदून घेता आनी सुरक्षीत वर काम हेरी दीक आसतना अश्वत्थाचे झाडाचे अश्वत्थ न्ही खंयचे पीपल अश्वत्थ पीपल रूट्स आसतात ते खंयचे बॅनियन ट्री ताजे दीक आसता कली एक फांदी मळल्यार और ते रूट्स मळल्यार ते दीक येतात ते जटां केंसांक लावन घट टिकोवन बांदिल्लो आसता एक खंय केस येवन हुळूळ येवन आसना समज एडीस घालून बांदिल्लो आसता तप म्हणटा ते तपाचें एक लक्षण धारण करूंकची शक्ती जावंका सामर्थ्य जावंका नाजाल्यार मात तपता सो तशी तपान तो रथ जावन आशिल्लो ईश्वराल म्हाका दर्शन जातस तपश्चर्याचें थंय लक्षण येतस जाल्यार त्याच शरिरांतून ती धम्मिल्ल धारण केलेली वेशभूषा घुमटे करून सुअलंकृत जावन आशिल्ली देवी म्हळ्यार तांतूं सौंदर्य येतस पॅराडॉक्स म्हणून येता बट देन यू हॅव टू क्रॉस दॅट नाजाल्यार वील बी स्टक एट आवर लेवल ऑफ परसेप्शन अशी तितलें ती टू रायज अबाव दॅट वी हॅव टू क्रॉस दीस अपॅरंट पॅराडॉक्स देर इज नन but आमगेल हर्ट आशिल्ली ती आवर परसेप्शन इज सो लिमिटेड सो वी आर कन्फ्रंटेड विथ दिस देन वी सी द ब्युटी इन इट बिकॉज ऑफ द उपासना भाव एंड देन स्लोली वी आर अशर्ड इन टू द ज्ञान स्वरूप ऑल्सो तशी सहज एक आमगेल मार्ग आसा आचार्य प्रणीत हो मार्ग हाका संप्रदाय म्हणटा ती परंपरा आसता संप्रदाय आसता सम्यक प्रदीयते अनेन ह्या मार्गाने ह्या पद्दतीने तें ज्ञान कलस तें घुमटी कोण मुखारी दिल्लेलें आसता ताका संप्रदाय म्हणटा ती सो आमी संप्रदाय अनुग्रहीत आशिल्ली ती हें आमगेलो सिद्धांत ही आमगेलो उपासना टेक इट ऑर लीव इट म्हणेल न्हय आमकां तयार करून आमगेल्या अधिकारानुसार आमकां बोध करूंचे खंयचे एक संप्रदाय आसता परंपरा आसता सम्यक प्रदीयते घुमटी कोण दिल्लेलें आसता दिवचे सज्ज जावन आसती परंपरा तें हें शास्त्र घेवन आमकां हें सगळें चिंतन करयता सो थंय तपाचें लक्षण येयलें आनी सौंदर्याचें लक्षण येयलें वी हॅव टू विमर्श करतना हाजेरय विचार करता आमी तप करचें म्हणचे भितर हे कलेना कर्कशता येता तांची तांतूं एक सौम्यता हाडका ते देवी ध्यान जाता तिगल वात्सल्य तिगल मातृत्व आनी केवल तिगलें ध्यान केल्यार चेडूं कशी हट करता वचल्यार तशी जावन बसतली सो तें एक तपाचें लक्षण येवंका जिवनांतू तावळती प्रौढता येवच्या सूर जाता सो यू मे टेक इट एज अ वन स्टेप लेफ्ट फूट रायट फूट लेफ्ट फूट यू कॅन हॉप ऑल्सो बट टिके डेंजरस वतना स्टेबिलायज योर तपा ब्रिंग द रसता इन दॅट अगेन स्टेबिलायज योर तपा ब्रिंग योर रसता इन दॅट डोंट वॅल्यू इन रसता हांवें आसता अयो म्हाका इतलो बरो अनुभव जालो म्हाका तशें जालें आनी कोणें आयकत वता आनी तें एक रेमिनिसन्स आनी भाव येता फूस जालें तप जायनी मुखार वच म्हूण सांगता पडटा सो परत सज्ज जावन शिश्य आनी प्रयत्न करता सो अशी एक आमगेलो पथय आसा आमी मुखार वचचें आनी थंयच्यान ज्ञानय एक विंगड रुपाणें सम्यक प्रदीयते घुमटी कोन्न आमकां दितस पाययंतं भक्तिरसं मातृभूतं गुरुं भजे म्हणून तें चिंतन केल्यार तांतूं वस्तुतः ती रसता आनी तप सहजतया जातलें एस्पिरेशन्स क्रिस्टलायज जायना फुडें नाजाल्यार मनोरथ जाता मनोरथ न्ही मुखार वचचें आसा तशें जावन अशें शिवशक्ती योग संयोग ताजें हांव आराधन करता महाशिवरात्रीक
मग जीवनांसुंय ताजे एक सतत प्रवाह चलतस का केन्ना करचें जवेन म्हणटा ती मस्त प्रयत्न करून शिकचें शिकचें करेक्शन्स आयलीं आनी मुखार वचचें शिरकूंच ना जाल्यार मागीर कन्सॉलिडेट करूंक यू हॅव टू गिव युअर सेल्फ टायम शांत जावन बसका त्या वळतान एक मॅच्युरिटी येता गांभीर्य येता That is the difference between construction and growth. Construction is required, but then growth, you can't add on leaves. Ata okay, now roots have come, now I'll make the stem, I'll add the bark, I'll add branches. Tashway craft anta स्वभावस, but that's not natural growth. हगूर ऐकताय पनपेगा ताच खातीर आमी आपण सुद्दां दुसरे सुरक्षा दिवंक give it the necessary water, fertilizers, provide adequate sunlight, see that there is fresh air. इत्यादि करका बट यू कांट इन्स्टिगेट और से ओके स्टार्ट ग्रोईंग नाव स्टार्ट ब्लॉसमिंग स्टार्ट फ्लावरिंग अशें केल्या बेया जातलें म्हणजे एक करका दे वेरी सेन्सिटीव ऑल्सो तशीच हें भक्त्यांक करून आमगेलें उत्पन्न जातना वात्सल्याचोय अनुभव जावंका सुरक्षाय जावंका वय की ना मागीर गायेन येवन घास मारल्यार जालें काम मेरी सो तशी एक प्रकारचे दोन्ही अंश आमगेले जिवनांत येता ती आनी साधना अंतर्मुख जावन साधन करतना सुद्दां दोन्ही अंश येता ती तवळी हें चिंतन केलें करता ती तें सार्थक जावचें सूर जाता वी मेक आवर अटेम्प्ट्स विथ आवर तपस विथ आवर भक्ती which is unfolding and something extraordinary happens when at each stage it is greeted by the grace and the grace is drawing us towards it and we are moving ahead. Vaikena, keep these imageries in mind, it becomes easier for me to explain also. खंयचे दृश्टीन पळयत अंततो गत्वा खंय वच्च म्हणून ना उगडासतावन घ्या ते देव खंयकी बसला म्हणून ना हृदयांत आसा थंयचे स्पर्श जावंका सो दॅट दपा विल बी एक्सक्रुशिएटिंगली डिफिकल्ट एज यू प्रोग्रेस कलमे सम प्रहार खंय जावचे सूर जाता हें सांगेत खंय सूर जाता तुमकां प्रतिनित्य अनुभव जाता अहंकाराचे री हांव केल्लें रप्पन मेळ्ळें कलकी घोटाळ जाला सोल्युशन्स दिता आसा ती सिच्युएशन आमकां सांगना ती चूप म्हळ्यार रे ओ म्हाका कशें जालें देन म्हाका न्हय हें माय इम्पेच्युअसनेस म्हणटा ती हॅज टू बी डिसिप्लिन्ड बिकॉज आय एम नॉट ओनली कम्युनिकेटिंग टू स्वामीजी 3 people हॅव टू बी केप्ट ऑन द सेम पेज सान लौकिक दृश्टांत दिवन अत्यंत प्रामाणीक दृश्टांत कोण सेव करतस तांकां कळटलें easily you can brush it off. You won't cringe, you won't go into depression or something. Improve. With maturity, आता तुम्ही दुसरं व्यवहारांत you will find people finally turning to you now. Finally, what should we do? म्हणून वतस्वाय तितले एक सामर्थ्य येतलें. Just एक उपासनेन थंय शुद्धीयमच्या सोडल्यारी. So अहंकरणम असतं पळय अहंकाराक कचे प्रहार जातास अहमाक न्ही अहम म्हळ्यार हांव कशें सोडचें हांव कल्लें म्हूण हांव निर्धार करना आय बिलोंग टू यू आय वॉन्ट बी बेटर तितलें कन्विक्शनान वी एक्सेप्ट द करेक्शन्स वी एक्सेप्ट द लव ऑल्सो एंड वी ब्लॉसम इन दी सानिध्य ऑफ द गुरु शक्ती सो ते कशी तांतूंच एक विभाजन करून शिवशक्ती म्हणून दाखोवन ताचें ऐक्य मागीर ऐक्य ईश्वराल्यान देवील मात्र न्ही अहम म्हणलेल्याचोय थंय ऐक्य जाता थंय आमकां संप्रदाय ही परंपरा व्हरता कस्तूरिका कुमचर्चितायै चितह्रजः पुञ्जविचर्चिताय कृतस्मरायै विकृतस्मराय नमः शिवायै च नमः शिवाय कस्तूरिका कुंकुम चर्चितायै ती अलंकृत जावन आसा देवी सगळं सौंदर्याचें स्रोत ती तर यशेल्मी ती कस्तुरिका कुंकुमाने अर्चित जालेली तिगल सौंदर्य आसची जाल्यार एक्स्ट्रा करच्या एक पद्धती आसता तदनुसार कुंकुम कस्तुरी इत्यादि कस्तुरिका कुंकुम धानी विंगड आय हॅव मेन्शन्ड इट रिपीटेडली पोलन ग्रेन्स ऑफ दॅट पर्टिक्युलर फ्लावर वेरी रेअर ताची परमळ वेरी फायन पावडर मेळटा रक्तवर्णीय अथवा कस्तुरी मस्क म्हणटा ती ताचे परमळाचे कुंकुमाने अर्चित जालेली आमी सुद्दां अर्चनान करतना बरे प्रामाणीक कुंकुम नावडेज हळदीचें जाता तांत कितले मटाक आर्टिफिशियल डायज ना ती द बेटर इट इज इत्यादी पळोवन हाडटा ती हें तर नॅचरल असो
ते दिव्य तिगल परिचारिका आसा ती हाणू तिगल अर्चन जाता आसता ती ऋषीवर्य भक्त ज्ञानी पुरुष तिगल अर्चन करता ती ते कस्तुरिका कुंकुमाने तशी अर्चित जालेली ती देवी चितारज पुंज विचर्चिताय चितारज भस्म आणि त्यावें भस्म खंयचें स्मशानाचें भस्माने अर्चन केल्या कोणाली तशी अर्चित जालेलो तो ईश्वरू एक सौंदर्याचें प्रतीक आनी एक वैराग्याचें लक्षण हांगा येता आनी साधकाक उपासकाक विशेष करून कोण शिष्य जावंचे आसा ताका दोन्ही अंश मॅनेज करपा पडटा ती विरक्ती येता वैराग्य येता विशेष राग म्हणून देवाल प्रती आनी विगतो राग यस्मात म्हणून राग कोणाल आकर्षण विशयांतू कमी जाता असं दोन्ही जाता असं आसक्ती विशयांतू म्हळ्यार समज कळता हें इतल्या इतलींची वय नव्हे चेडलाक अर्थान तूं सगळें लॅक्टोज इंटॉलरन्स शुगर नाका म्हूण सांगता ती कल उदाहरण दिवंक म्हणून गोतना चॉकलेट आवडता दिता ती तागल स्वर्गाचें कल डेफिनेशन एक फुल रूम चॉकलेटांचें आसा म्हाका तें खावतू बसू जाता तें स्वर्ग तें बियॉन्ड जायना आसा सो थंयचे एक प्रवृत्ती येना फुडें तितलें नाका म्हूण कोणी कळटा वैराग्य आवडना म्हणून मेळ्ळ्यार वमटेकोन खावच्या जाता जाल्यार हेंची मगल जीवन म्हूण बुद्धी व्हरना ताका वैराग्य म्हूण येद चेडवांक गेलें उदाहरण दिवन आमी सांगूं जाता जाल्यार उगडासून नेमका देवा समक्ष आमी चेडवां तितले बुद्धीहीन सो तें दृश्टांत घेवन आत्त कलम हकक येता सती आनी वी आर सेंग हें जाय सरी म्हाका सूख ना म्हणून हांवें तितल्या तितलींची खंयची केल्यार तुका फायनली सूख नाची सुखप्रद कल आसा त्या दुख्खप्रद मुखार जावच्या सूर जाता तितले पुणी वैराग्य आयल्यार आय विल गो थ्रू लायफ आत्तकल सूख जावंका ताचे खातीर प्रयत्न करचें दुख्ख नाका म्हूण हांव करता जाल्यार दीस इज नॉट द बी ऑल एंड द एंड ऑल ऑफ माय लायफ दिस स्ट्रगल समथींग मोर इज देर वॉट इज दॅट आय कनेक्ट टू यू उमा महेश्वर तें कनेक्शन बसल्यार हगूर आनी ताजे तितलेंचें म्हूण कळटा आनी वी आर नॉट सो ट्रबल्ड बाय दॅट बर जाल्यार मेळ्ळें ताच्यान एक त्रासू ह्यो इतलें बरें वचूल्यार म्हूण ती एक काळजी ताच्यान आनी एक त्रासू दुख्ख आयल्या तर त्रास आसची सांगका म्हूण ना दोन्ही हे त्रासांतल्यान निर्लिप्त जावंका म्हूण जाल्यार ती एक वैराग्य म्हणटा ती तितलें एक आकर्शण व्हरना आनी विशेष रागो देवा चरणी जावच्या सूर जाता दॅट विल उपरती म्हणटा ती नेक्स्ट स्टेज यू आर रिजन अबाव दॅट यू रायज अबाव दॅट अपलिफ्टमेंट येता मागीर आनी देवाल अनुभव जावन हांव कल करतस की यू कॅन पे फूल अटेन्शन टू इट नोईंग दॅट निमित्त जावन करतस आनी मगल फुलफिलमेंट प्रसाद रुपेण म्हाका प्राप्त जाता आय कांट इवन कन्सीव ऑफ इट चिक्के एक मुखारी 2 स्टेप मुखार उचल्यार सो इट विल बी लायक दीस आनी म्हळ्यार भितर परत गाडी हें जाता लेट गो ब्रीद पे अटेन्शन टू द प्रेजेंट मुवमेंट बस आनी लेट दॅट ब्लॉसमिंग हॅपन वय की ना कले जावंचे असल्यार वर्तमानांतून जात नवे मागशी जालेली विंगड खबर मुखार जात की ना गोत ना आमी जाल्यार मागशी घेवन रडत बसता ती मुखावेल काळजी करत बसता ती वर्तमान जालो आयतू वचूलो कितकी वर्स जाली वर्तमानांत राबो शिक्का तें एक अनुशासन हें दोन्ही असल्या जाता बी इन पॉयज एट द सेम टायम बी रेडी टू एक्ट एंड वेन एक्टींग कम बॅक बी इन दॅट पॉयज आनी परत वचचें शीघ्राती शीघ्र जाता ते द्वंद्व मेळेल वता एक पॉयजांतून जे समाहित जावनूच काम करचें सुद्दां एक सामर्थ्य येता तावड उपरती येतास एक मनशांतून म्हणून कळटा इजंट इट ब्युटिफूल एंड इजंट दीस वॉट वी वॉन्ट अनलेस यू आर स्टील हांव अशें करता तें करता म्हणून फिल्म पळोवन आनी सगळें तशें असल्यार तें परवडत येना पूण तेंवूय शांत जाता फॉर वीच यू आर डुईंग दॅट रिवेंज एटसेट्रा दॅट ओनली इज गोण हिट यू बॅक रिलॅक्स कर्तव्य हांव करता आय एम नॉट गोण बी ट्रबल्ड ऑर दॅट विल नॉट बी द मेन फॅक्टर्स ऑफ माय कॅल्क्युलेशन्स अशें सांगाती जावंका म्हणून हगूर जाता द करेक्ट अमाउंट ऑफ भक्ती करेक्ट अमाउंट ऑफ वैराग्य एक इंटलेक्च्युअल इमोशनल म्हणटा ती ग्रोथ आसता देन वी ओपन अप इन टू द स्पिरिच्युअल ऑल्सो
सो तशी कस्तुरिका कुंकुम चर्चिता जावन असं सौंदर्याच्या जीवनांत आमकां जाय. सान काम केलें आसुंदाय तांतें एक म्हूण जावंका गमटे करून केल्लें करतना मागीर जायना फूड सुद्दां पळय की ना. फायनल रिजल्ट येस. देन द प्रोसेसान तूं कॅन वी ब्रिंग दॅट लेट गो ऑफ एंग्जायटी. हर्क्युलिन दॅट इज अ तपस. धवळतें एक सौंदर्य जीवनांत येवचें सुरू जाता. एंड वी आर इन्वायटींग दी उमा महेश्वर इन आवर लायफ वेन वी डू दॅट. आनी चितारज पुंज विचर्चिताय निर्लिप्त जावन आशिल्लो वैराग्य मूर्ती. नेसेसरली कंप्लिटली अबाव दीस शिवा इन हिमसेल्फ. तागेल हांव आराधन करता आनी सौंदर्य प्रकट करतली देवी तिगेल हांव आराधन करता. तशी दोगांकय शिवायै च नमः शिवाय. कृतस्मरायै विकृतस्मराय नमः शिवायै च नमः शिवाय. कुमार संभवान तूं हें विस्तृत भोग आमकां दिल्ल्या कालिदासान प्रस्तुत केल्ल्या. शिव विरक्त जावन समाधीन तुमची मग्न सती शरीर खंडित जावन वचुलें. तावळी तारकासूर इत्यादी भीषण राक्षस उत्पन्न जाल्ले. त्या वेळार त्राही त्राही जावन सगळ्या देवांनी प्रार्थना केली. तांकां वरदान मेळ्ळें. शिवौरस पुत्र शिवपुत्रान उत्पन्न जाल्यार तो ह्या असुरांगेल नाश करतलो. नाजाल्यार इतलो तप करून इतलो वर घेवन बसल्या ती हांकां मारचें साध्य ना कोणामी ती. आतां शिवाक पुत्र जावंका मेरी लग्न जावंका तो बसला थंय समाधीन तूं कल करचें. प्रार्थना केली. प्रार्थना करना फुडें ती पराशक्ती देवी अवतरीत जावच्याक सज्ज जाली. सज्ज जायना फुडें जाय आतां खंय जन्म घेवचो. श्रेश्ठ कुलांत जावंका देवील जन्म खंय वचली. हिमवानाल्याक वचली. हिमालय पर्वताक सांगलें अशें तुगल घरान तूं ती कन्या उत्पन्न जायना फुडें ती विवाह करतली ईश्वरा लागीं. साक्षात पराशक्ती ती देवीची. तव्वळ तांगेल संतान कार्तिकेय म्हूण पुत्र तो ह्या असुराल नाश करतलो. हें प्रोसिजर सूर करतोय स्वीकार करतोय स्वीकार करता. जाल्यार मागशी पंथीन जन्म घेतिल्लो दक्ष प्रजापतील घारा. तान्ना अहंकारान तूं शिवनिंद केली. बोकडेल मात बसलें. तशी मगल परिस्थिती जावनच सो देवीकच तो संबोधीत करून प्रार्थना करता. तूं कोण म्हूण सांग. आपणाल चेडूं जावन ह्याना फुडें हांव सगळें वेवस्थ करता. लालन पालन पेट्टू तेंचें व्हड जातना तूं कोण म्हण हांव विसरलें जालें काम. सो आत्तांची बोध दी म्हूण प्रार्थना केली. कोणें हिमवानान हिमालयान ज्ञान मेळ्ळें. देवी गीतेन तो उपदेश आमकां प्राप्त जावन आसा. कशी श्रीमद भगवत गीता तशीची देवी गीता आसा. थंय शिष्य भावेण हिमवान प्रार्थना करता. साक्षात भुवनेश्वरी रूपेण देवी उपदेश दिता. सो तितली तयारी जायना फुडें स्वीकार केल्लें. थंय उत्पन्न जाल्ली देवी पर्वतपुत्री पार्वती म्हणून. मागीर तुमकां तसो तिका संस्कार आशिल्लेची. ईश्वर थंय समाधीन बसला. तागल सेवेंत वचोली जाल्यार अवसर देवांक वग्गी हांवें घडोवन दिवंका म्हणून. सो कामदेवाक पेटयलें. कामदेव भिल्लो आसो निप्पून आपणाल बाण चलयता ईश्वरारी म्हणून. ताणें तें छल ताजो प्रयोग केलो. गरज नाशिल्ली जाल्यार अवसरेंत गडबड जाताची. बाण लागचे भितरी एक क्षोभ जालो ईश्वराल हृदयांतू आनी ताका कळ्ळें ओ हो पळयतना तृतीय नेत्रान कामदेवाक भस्म करून सोडलें. पाप तागेल कल करचें. अनंग जालो अंग नातिलो जाल्यार तो प्रवेश करता हृदयांतू. जाल्यार थंय काणी मुखार वता आसा. फायनली तिगल तप तिगल एक निश्ठ पळोवन तिगल पाणी ग्रहण केलें ईश्वरान. कोणालें पार्वतीलें. थंय विवाह तयारी जाता आसा. कोण येता थंय ऋषीवर्ग येता ती आशिर्वाद दिवंक जाय. देवगण येता ती. आनी कोण येता रती कामदेवाल पत्नी.
आनी कल हाडटा ती हातान तूं तो कामदेव भस्म जालें तें भस्म घेवन येता नन्नी करतस. पार्वतीला ती दृश्टी पडली, तिका तें दुख्ख जालें आनी परत कामदेव उत्पन्न जालो. सशरीर न्हय जाल्यार सर्वत्र व्याप्त जावन आनी भयंकर आनी ताका सामर्थ्य. सो कामाक भस्म करतलो तो ताका हांव नमस्कार करता. कामाक शिव काम करून परत उत्पन्न करतली ती देवी तिका हांव नमस्कार करता. कृतस्मरायै विकृतस्मराय. स्मर म्हळ्यार सुमार अर्थ आसा ती हांगा कामदेव. कृतस्मर स्मराक परत उज्जिवीत करतली ती आनी विकृतस्मराय कामाक भस्म करतलो तो. दोन्ही शक्ती आमगे जिवनांत जाय नाजाल्यार निरस जाता जिवन. इतलो व्हड जबाब मस्त प्रयत्न केले, व्हड कुटुंब मस्त जबाबदारी, व्हड बिझनेस चलता आसा जाल्यार हृदय शुष्क जावन गेला. अंततः गत्वा गोतस हे पयशे मगल चड वरचे ना ती आनी हे लोक आसा ती पयसस म्हणूची हा वा वा करता आसा ती मगल म कोणें ना तशी एक रुश्क शुष्क जालें जीवन आमकां नाका. म्हणूच तें एक शिव काम जावन एक रसता येवंका जिवनांत म्हणून तिगेल आराधन जाता. कृतस्मर आती आनी विकृतस्मर म्हळ्यार अवांछनीय कसली इच्छा आसा ती ताज्यान आनी पीड जाता तें भस्म करतलो तो म्हणून दोगां गेली आमी आराधन करता ती विच इज इंटेलिजंट लिवींग. तशें आमकां जावंका जिवनांत तें तत्व येता असो आनी तो गत्वा आमकां साक्षात्कार सुद्दां दितलो. तें उमा महेश्वर रुपेण त्या तत्वाची हांगा स्तुती जाता. अर्थ जाता कृतस्मरायै नमस्कारू विकृतस्मराय ताकाय नमस्कारू. तशी दोगांकय नमः शिवायै च नमः शिवाय. चलत कोणत कंकण नूपुरायै मिलत फणाभासुर नूपुराय हेमांगदायै भुजगांगदाय नमः शिवायै च नमः शिवाय. चलत कोणत कंकण नूपुरायै. चलत हालता आशिल्ली टिंकलिंग म्हणून येता कल्याक नूपुर ते अलंकारू विच इज पुट अराउंड दी एंकल्स. नूपुर दिसता ती घुमटी आनी चमकतना तेंचो स्मॉल बेल्स आसता ती किणी 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 जाता आसता. अत्यंत मधुर चेडवांक सुद्दां घालतालीं. सो चलत कोणत नूपुरायै तशी नूपूर धारण केल्लेली देवी तिगल परिचारिका आसळ घुमटी कोण ते घालता ती तें चिक्के पांय हालयलो मुखार वचून म्हळ्यार तांकां कळटा येतस म्हणून सगळें एकदम एलर्ट जाता ती. चलत कोणत कंकण नूपुरायै तशी जावन आशिल्ली ती अलंकृत जावन आशिल्ली. हागल आभूषण केलें मिलत फणाभासुर नूपुराय. फणीराज जावन नाग इत्यादी हागल एंकलेट्स म्हण येता तशी तो पळयल्यार भय दिसता. थंय एक आकर्शण जाता हांगा एक बापरे म्हण भय दिसता. स्टेबिलायज बिटवीन द टू. कोणाक भय दिसता? अहंकाराक भय दिसता आनी अहम म्हणलें तें वात्सल्यांत तूं मग्न जाता आपणा जिवनांत तूं. अशी आमी दोगांगेली आराधन करता ती. सौंदर्य जाय वात्सल्य जाय जो ते धारण करूंक एक गांभीर्य जाय ते तप दिता तो हाडयता. दोगांकय नमस्कारू. हेमांगदायै च भुजगांगदाय नमः शिवायै च नमः शिवाय. तशीच आनी अलंकार केले हांत विस्तारांत वचून वचनी ती चतुष्षष्टोपचाराढ्या म्हणून आसा. श्रीविद्यांतू 64 उपचाराज आसा ती. देवीला आराधन करतना विज्युलायज करता वचें तांत कितलो अलंकारो कितलो मेकअप कलकलसण आसता. 64 यू हॅव टू अकाउंट फॉर नॉट जस्ट 5 or 6. सो तशी चतुष्षष्टी उपचारान आराधित जालेली ती देवी हांग संक्षेपतः एक उपलक्षणा रूपेण सांगता आसा ती. तिगल नूपूर तशें आसा तांत एक माधुर्य आसा आनी हागल विंगड भुजंग जावनूची तागले नूपूर आसा ती. हेम अंगद म्हळ्यार अरावंड द
आर्म्स कल्ले अलंकार घालतात ती दटच ते बँगल्स मग जनरली बी एसोसिएटेड विथ दिस बट दादले पुरुष स्त्री पहिले काळान तो घालून घेताले अंगद सो अंगद तिगल कशें अंगद आसा हेम हेम म्हळ्यार स्वर्णान निर्मित जालेले अंगद धारण करतली आनी भुजगांगदाय भुजग सर्पाचें जे अंगद जावन धारण केलेलो ईश्वरू तक्का हम नमस्कार करता. यहाँ पे एक वो सूक्ष्मता आती है. हेमांगदाय मात्र नहीं, चलत कोणत कंकण नूपुराय चलत कोणत ते एक ध्वनी आसपा चलत कोणत म्हळ्यार भांगराचें विथ बेल्स मात न्ही टिंकलिंग म्हणटा ती और वॉट चायमिंग और वॉट एवर वेरी प्लेजंट साउंड वेरी सटल साउंड इज नॉट लाउड घंटी वाजलेली बारी नहीं कचा 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 चलता ये चीज़ ऑफ कर निकल जाता असते पुट इट ऑन आई थॉट यू आर द यंगेस्ट जनरली टेक सैवी पुट इट ऑन समथिंग ना दगोतस सो हें चलत कोणत नाका आमकां क्लिंग क्लिंग जाता अशें आमीच उलयत तशें ट्रॅफिक ऑन जाता ताजेर आमगें लक्ष वता सूक्ष्म आसा आयदर इट इज अ न्यूसन्स डिस्टर्बन्स ऑर समथींग वेरी अट्रॅक्टीव सो तशी सूक्ष्म आसल्यार साधकाक बिकॉज ही इज वेटिंग फॉर इट इमिडिएटली सेन्स जाता घंटी डणा डमरुवन न्ही अत्यंत सूक्ष्म बट समथींग नॉट नॉर्मली आई मीन एक्सपेक्टेड तशी not part of the regular hai, but here it is extremely attractive because the sadhaka is waiting for some intimations from the divine. So first hantu नाद रूपेण खंयचे एक सूक्ष्म स्तरारी ध्यानावस्थेंतू तिगल नूपुराच आवाज आयकता तर साधकाक कळता हां कलकी प्रगती जाता आसा आनी त्या वेळ बुबंत साधकू धा लोकांक तुका मात्र सांगता म्हूण सांगू वचना जाल्लें काम मागीर तें 3 वर्सांत आनी कले जालें परफोर्स सांगता पडटा होय आनी जाल्लें ताचे पेक्षा बंडल मारचें सुरू जाता नाकाची वेळा भारी अंतर्मुख जावच्याक प्रयत्न करतना अंतर्मुखता वाडलो आनी ते आनी ध्वनी ती लेट इट बी मोर एंड मोर ऑडिबल इट वोंट डेफन यू इट विल मेक यू मोर अलर्ट टू वॉट यू हॅव टू अटेंड टू ऑल्सो ती एक सज्जता सतर्कता येवच्या सूर जाता शिष्यत्व येतना आनी अंतर्मुख जावचे भितर ताका हें सगळें दिव्य ध्वनींचे अनुभव जावच्या सूर जाता शीघ्र तागेलें मन इज पुल्ड इन ड्रॉइंग इन म्हणटा ती देव करून दिता चलत कोणत कंकण नूपुराय मिलत फणा भासुर नूपुराय तशीच तागल त्या नागाचे कसलें आसा इज अ क्लियर इंडिकेशन प्राणायामाचे इत्यादी म्हण येद श्रीमद भगवत गीतेचे सुद्दां स्तुतीन तो आमी कल सांगता ते गीताध्ययनशीलस्य प्राणायामपरस्य च नैव सन्ति पापानि पूर्वजन्म कृतानि च पूर्वजन्मांतू पापन पुण्य केलेलं आसता ते अपूर्व म्हूण जाता मागीर ह्या जन्मांतू तांतुले पापन पुण्याचे कोटा डेजिग्नेटेड कोटा तुमकल जालेलो आसता तें भोगचें म्हळ्यार ताका प्रारब्ध म्हणटा ती सो ते प्रारब्धांतू सुख दुख दोन्ही आसता आनी गीता शास्त्राचें फलश्रुतीन तूं सांगल्या गीताध्ययनशीलस्य नैव सन्ति पापानि पूर्वजन्मकृतानि अर्थ जाता प्राणायाम परसेचे कसल्या दिल्या तितलें तें आवश्यक जावन आसा अनुस्यूत जावन आसा प्रत्येक आमगेल्या साधनेन तूं खंय प्रगती करता स्तोत्र पाठ करचें असल्यार भजन म्हणटा तर जावं काची नवे महादेव शरणम धापेवच्या सूर केल्यार भजन अयो नाका केल्यार च्या पिवन येवप फेळडा म्हूण काम दिसता सो थंय तर आसची अंतर्मुख जावन सुद्दां कसली एक प्रक्रिया करतना प्राणायाम ना जायना म्हणून ते गीता स्तुतीन सुद्दां प्राणायाम परस्य च म्हूण घाल्या गीता अध्ययन करतले जाल्यार आनी प्राणायाम करतले जाल्यार पूर्वजन्म पाप भस्म जावन वता ती दे डोंट बिकम डिटरन्स दे डोंट बिकम ऑब्स्टिकल्स दुःख दिवचें दुःख जाता ती बट दे वोंट टेक यू ऑफ द पाथ बी सो डिमांडिंग that you lose track of the goal which
has just begun to clarify itself in your life. So तशी त्या प्राणायाम केल्यारी म्हणून. सो हांगा भस्म करतल तें नागाल कल एक फुतकार आसा तो हाडून दिता आनी ती मागीर मंगलता प्रदान करता. अशिव संकल्पांक भस्म करून शिवमय संकल्प शिवकाम उत्पन्न करयतली हें उमा महेश्वर म्हणून परत आमी तशी चिंतन करपा पडटा. हेमांगदाय च भुजगांगदाय मस्त प्रेरणा मेळटा. हें एक पण तशें अनुसंधान कोर न्हू मागीर तुमी केन्ना स्तुती सुद्दां करता ती ही स्तुती करता ती तावळ हो अर्थ आमच्या सुरू जाता. द डिसिप्लिन that has to be maintained when you begin your sadhana, but the severity of the discipline mantati, burning off past karma is one thing. If you also get burnt off in the process, you become dry. No. So tigal ek amrut sinchanan hai, hemangada ityadi devil ek anugrahan hai, balanced ek hai jata approach to sadhana. Guru Shakti prasanna jata apnal karya jata sa विलोल नीलोत्पललोचनायै विकासी पंकेरुहलोचनाय समेक्षणायै विषमेक्षणाय नमः शिवायै च नमः शिवाय. विलोल नीलोत्पललोचनायै नील उत्पल लोचन कोणाल दोळ इन दे लायक द पेटल्स ऑफ अ ब्लू लोटस म्हणून तशी तांतू इतलें एक सौंदर्य आसा दॅट ब्लॅक म्हणलें अपियर्स लायक डार्क ब्लू तशी दोळ नेत्र कोणाल आसा ती विलोल निरंतर ती सगळे कडेन पळयत आसता. देवील दृश्टी स्थिर आसना अवसूल दृश्टी सदृश सगळ्यांगेले तिकान लक्ष दिवंका अथवा सृष्टी करतस तांत एक चांचल्य येता. आमगेल मानसीक चांचल्य त्रासजनक स्थिरता ना म्हूण जाता बट तिगलें सृष्टी करतस शी इज अटेंडिंग टू एवरीथिंग. तशी विलोल नीलोत्पल लोचन कोणाल आसत की नॉट अ स्टडी ग्लॅन्स सट 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 काम जातस तिगल दृश्टीनेची सृष्टी जातस आनी खंयचे कशें नेत्र ती नील उत्पल सदृश जावन आशिल्लें नेत्र सौंदर्य आशिल्लें. तिक्क नमस्कारो विकासी पंकेरुहलोचनाय विकसित जालेले उत्पल सदृशाची नेत्र आशिल्लो तो ईश्वरू बट स्थिर दृष्टी थंय येता. हातूं फरक कल्लसा मुखावेल पंक्तींत येता. समेक्षणायै विषमेक्षणाय सम्यक ईक्षण विषम ईक्षण हाजेर थोडे चिंतन करुया की सम्यक ईक्षण विशेष रूपेण ईक्षण ईक्षण में दृष्टी पळोवचें सम्यक रूपेण पळयतल ती आनी विशेष रूपेण अथवा विकृत रूपेण पळयतल तो दोगांकय नमस्कारू. प्रथमतया वस्तुतः देवी त्रिलोचनाची शिवपत्नी जावन आशिल्ली जाल्यार हांगा पार्वती रूपेण दोन नेत्रांची सती सम्यक ईक्षण दोन नेत्रांची नथिंग आउट ऑफ दिस वर्ल्ड नथिंग एक्स्ट्रॉर्डिनरी आनी समथींग व्हेरी डिफरंट त्रिलोचन जावन आशिल्लो तो विषम ईक्षण जावन आशिल्लो तो स्थूल अर्थ. तशीची सम्यक ईक्षण आनी विशेष ईक्षण आमकां खंय प्राप्त जाता चक्षुर्नोधीः चक्षुषे चक्षुर्विख्यैतनूभ्यः संचेदं विचपश्येम आमी पळोवया कल पळोवया संपश्येम विपश्येम. सम उपसर्ग आनी वि उपसर्ग पश्येम हातूंचे लागता ती संपश्येम विपश्येम च तशी अर्थ करपा पडटा. चक्षुर्नोधेहि चक्षुषे खंय वापरतात आमी इट्स द मॉटो ऑफ चित्रापूर मठ. श्री चित्रापूर मठाचे अथर्ववेदीय मंत्र ऋग्वेदांतूय येता हाजर चुकल्लें चक्षुर्नोधेहि चक्षुषे दोळ आशिल्ल्यांक दृश्टी दी पळोवनच्याक आजुनी कळना
कल पळोवंक का म्हूण कळना तशी बुद्धी दी. लेट मी सी वॉट आय नीड टू सी. आय सी एवरीथींग एंड आय डोंट नो वॉट आय एम सपोज टू सी. जालें काम ब. I should be able to understand, consolidate. Yes, I have seen it. तशी एक आंतरिक स्थिरता दी. चक्षुनो देही चक्षुषे आमकां चक्षुषे चक्षु आशिल्ल्यांक दोळ आशिल्ल्यांक नेत्र आशिल्ल्यांक दृष्टी प्रदान करी. चक्षुर्विख्यै तनुभ्य केवल एक साइट मात्र नहीं. चक्षु विख्यै तनुभ्य शरीरांत दृष्टी दी. आमगे सगळे इंद्रियान आमी समज ग्रहण करोती. मे आय sensitize myself, understand what is going on. Even when I am dealing with a person whom I really love, I want to do something. If I don't understand what that person is communicating, kal jatta hai. So it is a little beyond just seeing or listening, hearing, understanding and then responding. Spontaneously I should be able to, let's say if it's a guest, make that person comfortable. Otherwise all you are doing may create further anxiety or confusion. अशी जावनच म्हणून आमगेल इनपुट कल आसा. लेट अस प्रोसेस, लेट मी बी एबल टू प्रोसेस इट instinctively, intuitively, correctly, so that my reaction is not a reaction, it is more of a response. लौकिक स्तरारी हैं अनिवार्य जावन आसा उपासनेंतू. कल मैं उपासनेंत कल देवी सूचन येता ती अत्यंत विनम्रता भक्ती आणि तवैवास्मी म्हूण भाव आसल्यार मात्र कळता आनी इमिडिएट एक रिस्पॉन्स जमच्या सूट जाता. सो तशी जावो म्हणून आमी थंय प्रार्थना करता ती. आनी मागीर त्याच मंत्रांतूं संपश्येम च विपश्येम. चक्षुर्नोधेहि चक्षुषे चक्षुर्विख्यै तनुभ्य संच इदं विपश्येम. इदंतया यद दृश्यते जगत मगल कर्मभूमि तखां गुरुक्षेत्र करतस तें अहम संपश्येम विपश्येम च. संपश्येम विस्तारांत म्हाका पळोवचें आसा आमकां एंटायर कसलो करचें आसा प्रोग्राम म्हणून कळका. आनी विपश्येम त्या प्रोग्रामान मस्त एलिमेंट्स आसात ताजेरय लक्ष दिवंका वय की ना. अशें जातालें तशें जातालें मागीर स्मॉल निटिग्रिटीज इफ दॅट प्रोसेस हॅज नॉट बीन विज्युअलायज्ड. अयो हें करका आशिल्लें विचार केलेलो जाता वेळ त्या पदार्थ हेंच आशिल्लें ना. घोटाळो घोटाळो घोटाळो. सो संपश्येम करतना भावूक तें ना. विपश्येम ना जाल्यार इट इज अ कन्फ्युजन आनी भयंकर कंबळ कीड म्हणटा ती. ते गो इन टू डिटेल्स विदाउट अंडरस्टँडिंग एप्रिशिएटिंग द एंटायर प्रोसेस पर से रसतावता यू बिकम अ मोर ऑफ अ न्यूसेंस. सो दोन्ही बॅलन्स ऑफ करचें ऑलमोस्ट सायमल्टेनियसली करचें ही एक कला विच इज डिमांडेड ऑफ द साधका बिफोर ही इज अशर्ड इन टू शिष्यत्व. तें आमकां जाय जिवनांतू बिकॉज दॅट क्रिएट्स दी अधिकार इन अस. सो हांगा दित्तल ती शक्ती तशी सामर्थ्य दित्तल तत्वाकच आमी नमस्कार करून प्रार्थना करता आसा ती. समेक्षणायै च विषमेक्षणाय सम्यक दृष्टी प्रदान करतल ती. विषमेक्षण विरक्त जावन कल तें इमिडिएट कल एटेंड करता तें विश्लेशण करचें. पर्टिक्युलर्स म्हणटा ती तें दितल तो. रसताय दिता आनी तीव्रताय हाडयतल ही शक्ती. रसतेन तूं हुळून वचन अशी एक स्टेबिलायज जातल तागल एक जाय अधिष्ठान. आनी अधिष्ठानान तूं इट शूड नॉट बिकम अ स्वॉम्प ड्राउन यू इन दॅट म्हूण ती रसता दितल ती. गो ऑन बॅलन्सिंग दॅट अँड दॅट इज लायफ. It's not done mechanically. After now next 5 minutes I'll practice rasata, after that I'll practice vairag. तशी करू वचू नाका ती. You will trouble all your relatives papa. Be intelligent, balance off. चिक्के चढ जाता उद्वेगू रसताच्या अंकुश हाडा ती. You will be stabilizing. दुसऱ्यांक गेले एक खुशी पळोवन ना आय विल बी फर्म ना म्हणून जाल्यार आनी घोटाळ जाता. लेट द रसता स्टील बॉय यू अप. अशी एक आमी व्यवहारान हाडटा ती. वी आर मुवींग फॉरवर्ड म्हूण येद ऑर मुवींग इनवर्ड्स म्हूण येद. वट्टारी समेक्षण विषमेक्षण दित्तल ती शक्ती प्रसन्न जावन घे म्हूण प्रसाद रूपेण शीघ्र दिवच्या सूर करता. आनी हांतू पूर्वजन्माचे पाप कर्म सो और प्रचूर मात्रांत पुण्यकर्म इतल सूख की हाँ मागीर आई लेट इन टू दिस राइट नाउ जस्ट लेट मी एन्जॉय म्हूण पुण्यकर्म सो एक बाध जावन बसता. वी
deal with it intelligently, effectively, burn it out. The negative consequences of good and bad karma are burnt out in this. प्रारब्धस्ताचे प्रारब्धाचं शरीर डप्प झालं या खाता खतम हो गया आता नेक्स्ट म्हणून. सो प्रारब्ध घेताना सुद्दाही पूर्वकर्माच्या बाधक जाऊन कसला अंश असते त्यान जळवून काढू का प्राणायाम गीताध्ययनशील मेरे अभ्यासो जाऊन स्वभाव जाऊन गेला. प्रतिदिवस थोडे पण एक कले ब्रह्मचिंतन, उपनिषद चिंतन, शास्त्रांची चिंतन, भगवद्गीतेत एखाद दोन श्लोक घेऊन त्या चिंतन केलं म्हण जाल्यार सुरक्षित रूपेण आमगेल गाडी मुखार वता ह्या साधना पथारी. तांतू आम्ही मस्त विश्लेषण केलें करका पडटा जाल्यार पाठ करतना जस्ट एब्जॉर्ब इट, फील द यू आर रिसिवींग द ग्रेस ऑफ दिस. इतलं सौंदर्य म्हाका प्राप्त म्हजेर अनुग्रह करता, इतली एक शक्ती, इतलं तपस्याचें एक अधिष्ठान त्या म्हजेर अनुग्रह करता असं हांव हांव म्हणतिल्लें. मेडिटेट ऑन दॅट अँड रेसिपियंट विल बी दी अहम ओनली विदाउट द करप्शन ऑफ दी अहंकार. सो तशी गमटी करून हाजें पाठ चिंतन मननपूर्वक करचें आसता. अर्थ जाल्यार लाभ जाता. प्रौढज्ञाना फुडें ज्ञानान तो प्रवेश करून दिता. हीची प्रचंड शक्ती. आज इतलें दवरया. 5 विल कंप्लीट इट. 2 5 न्हू स्वाध्याय. अनु खंय रे बिजी असं नाक. You are organizing, no? So he has to be busy. Prasanna ma. Kali ashil vam सांगचे. हाजेर विमर्श करचे असल्यार वेळ मेळ्ळ्यार करा ती. नावे मेळटलें नवे. आज पोटा घाल्या न्हू सगळें तान्नीक जालें नवे. प्रसाद भोजनीक वेळच नवे. कल करतले तुमी. स्टार्ट समथींग. काल केल्लें कोणी असो सान एक. पंचार सुर खुशन. बसल्या खंय सा खंचार सुरू करता. सा हे पंच पंचवदना हेमगिरी सदना. वन पर्सन हाँ सांग गट्टी म्हण न्ही. पंचवदना
हे पंचवदन हिमगिरि सदन हे पंचवदन हिमगिरि सदन प्रपंच शमन पार्वती रमण प्रपंच शमन पार्वती रमण हे पंचवदन हिमगिरि सदन हे भूताधिप हे भवभावन हे भूताधिप हे भवभावन भव्य गुणालय भस्म विभूषण भव्य गुणालय भस्म विभूषण भुवनैक गुरो भालविलोचन भुवनैक गुरो भालविलोचन भवानी प्रियकर पांडव नर्तन भवानी प्रियकर पांडव नर्तन हे पंचवदन हिमगिरि सदन प्रपंच शमन पार्वती रमण हे पंचवदन हिमगिरि सदन हे मृत्युंजय हे वृषवाहन हे मृत्युंजय हे वृषवाहन पाप विनाशन नाथ त्रिनयन पाप विनाशन नाथ त्रिनयन सोम पुराण
मस्तक नागाभरण सोमपुरान्तक नागाभरण भवानी शंकर साधक शरण संवित प्रकाशक साधक शरण हे पंचवदन हिमगिरि सदन प्रपंच शमन पार्वती रमण हे पंचवदन हिमगिरि सदन हे पंचवदन हिमगिरि सदन प्रकाशमानां प्रथमे प्रयाणी प्रतिप्रयाणेऽप्यमृतायमानाम् अन्तःपदव्याम् अनुसञ्चरन्ति आनन्दरूपाम् अबलां प्रपद्ये आनन्दरूपाम् अबलां प्रपद्ये
त्वं गृहाणास्मत्कृतं जपं सिद्धिर्भवतु मे देव त्वत्प्रसादान्महेश्वर। भवानि शङ्कर मम शरणं, भवानि शङ्कर मम शरणं, भवानि शङ्कर मम शरणम्। नन्दन्तु साधकाः सर्वे, विनश्यन्तु विदूषकाः, अवस्थाशाम्भवीस्तु प्रसन्नोऽस्तु गुरुः सदा। सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखमाप्नुयात्। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। ॐ नमः पार्वतीपतये, हर हर महादेव।